साहेब जय महाराष्ट्र. उद्धव साहेब ठाकरे किंवा शरदजी पवार यांनी विजयानंतर थेट आमदारांना मुंबईत बोलवले, काय सांगाल? अशा पद्धतीची काही सूचना आल्यात का? प्रत्येक निवडणुकीच्या अनुषंगाने त्या त्या पक्षाकडनं त्या त्या आमदारांना मुंबईला बोलवलं जातंच. परंतु आमची परंपरा आहे की निवडून आल्यानंतर आम्ही तातडीने ज्यांच्यामुळे आम्ही निवडून आलो, ज्यांच्यामुळे मान सन्मान प्रतिष्ठा आम्हाला लौकिक मिळाला आहे, ते म्हणजे वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे. आमचं दैवत आहे मातोश्री सेना भवन. आणि निवडून आल्यानंतर आम्ही राजापूर लांजा रत्नागिरी करून आम्ही डायरेक्ट मुंबईला जातोच मातोश्रीचा आशीर्वाद घ्यायला. तसं आम्ही त्या पद्धतीने पोचतो. त्यासाठी वेगळं निमंत्रणाची गरज नाही. ही परंपरा आहे आमची वर्षानुवर्षाची. महायुतीमध्ये समजा निवडून आला तर तो मेरिटनुसार त्याचा मुख्यमंत्री ठरेल असं सांगितलं जातंय. महायुती येणार ना निवडून. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच येणार आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आम्हाला विश्वास आहे. महायुती समजा आलीच तर या ठिकाणी येणार नाही महायुती येणारच नाही. महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होणार हे आता कौल आपल्याला अनेक माध्यमातून समजतोय. कॅमेरामन समीर गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.